प्रिय मित्रांनो, आज मंगळवार 26 नोव्हेंबर आणि आजच्या पहिल्या वाचनात म्हणजे प्रकटीकरणाच्या पुस्तकात योहान आपल्याला सांगतो आहे की स्वर्गातून एक दूत येतो आणि त्याच्या हातात विळा असतो आणि तो कापणी करण्यासाठी आलेला आहे. म्हणजेच कापणीचा हंगाम आलेला आहे. ह्या कापणीच्या हंगामामध्ये जे लोक तयार आहेत त्यांची कापणी होते आणि ते स्वर्गाच्या दारात पोहोचतात. कारण परमेश्वराने त्यांना ज्या विविध देणग्या दिलेल्या आहेत आणि त्यांच्यासाठी ज्या काही समृद्ध प्रदेश आहेत अशा समृद्ध प्रदेशामध्ये त्यांना नेऊन ठेवले जाते. म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, ह्या ठिकाणी आपल्याला नेहमी जाणीव असली पाहिजे की परमेश्वराने आपल्याला जी अक्कल हुशारी दिलेली आहे, आपल्या अंतःकरणात प्रेम, दया, क्षमा, शांती ह्या गोष्टी दिलेल्या आहेत, त्याचा आपण वापर केला तर कापणीच्या हंगामाच्या वेळेला आपल्याला नक्कीच त्या कोठारामध्ये साठवलं जाईल. म्हणजे स्वर्गाच्या राज्यात आपल्याला प्रवेश मिळेल. मात्र जे लोक देवाच्या देणग्यांचा अव्यय करतात त्यांना मात्र नरकाच्या दारामध्ये किंवा अग्नीमध्ये जावे लागते आणि त्यामुळे त्यांनी परमेश्वराचा अपमान केलेला आहे. त्यांनी त्या पवित्र देणग्यांचा अपमान केलेला आहे आणि म्हणून त्यांना परमेश्वर स्वीकारित नाही. त्यांची कापणी होते आणि तो दूत त्यांना फेकून देतो. हो माझ्या प्रिय मित्रांनो, आजच्या शुभ वर्तमानात देखील आपण पाहतो की येशू येरुशलेमच्या नाशाची बातमी जणू काही देत आहे. आणि आपल्या सर्वांना ठाऊक आहे की येरुशलेमचे लोक म्हणजे परमेश्वराचे निवडलेले लोक, इस्रायली लोक, आणि देवाने त्यांच्यावर खूप प्रेम केलेलं आहे. अनेक वेळेला त्यांना इतिहासामध्ये निरनिराळ्या संकटातून वाचवलेलं आहे. पण तरी देखील आता तो दिवस उजाडलेला आहे ज्या वेळेला आपण पाहणार आहोत की त्या मंदिराच्या चिरावर चिरा राहणार नाही आणि सगळं काही संपूर्ण येरुशलेम उद्ध्वस्त होईल. आणि माझ्या प्रिय बंधनो, ते चित्र आपल्याला इसवी सन 70 मध्ये पाहायला मिळालं आणि त्यावेळेला सगळ्या यहुदी लोकांना पकडून गुलामगिरीमध्ये टाकलं आणि संपूर्ण येरुशलेमच्या ह्या सगळ्या महामंदिराचा आणि सगळ्या मोठमोठ्या गोष्टींचा नाश करण्यात आला. हो माझ्या प्रिय बंधूंनो, आपण परमेश्वराच्या आज्ञेत राहिलो नाही आणि त्याच्यानुसार आपण सत्कृत्य करीत राहिलो नाही तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारचा नाश होण्याची शक्यता आहे. आणि आपण विचार करूया की येरुशलेमचं मंदिर म्हणजे ह्या इस्रायल लोकांचं वैभव होतं आणि जणू काही त्यांचं प्राईड होतं. अशा ह्या गोष्टीचा नाश त्याने आपल्या डोळ्यांनी पाहिला आणि खरोखर त्याला जाणवलं की आपण पाप केलेला आहे. परमेश्वराकडे आपण क्षमा मागितली पाहिजे. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, ह्या दोन्ही वचनातून परमेश्वर आपल्याला काहीतरी सांगत आहे की प्रत्येक माणसाला स्वर्गात येण्यासाठीच पाठवलेला आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त आणि देवाचे जे पवित्र संस्कार आहेत आणि जे देवाचा शब्द आहे त्यानुसार आपण सगळेजण देवाच्या राज्यात प्रवेश करू शकतो. म्हणून आपण आपल्या ह्या देणग्यांचा अव्यय न करता आपण स्वर्गात जाण्यासाठी नेहमी सदुपयोग त्यांचा करावा आणि त्याद्वारे आपला आणि आपल्या समाजाचा विकास करावा.